मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते श्रमिक पत्रकार संघातर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. पत्रकार हे समाजातील घटना घडामोडी व प्रश्न जोखीम घेऊन मांडतात. पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचे शिखर गाठावे व देशाची सेवा करावी असे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्य वाटप, आरोग्य विमा योजना, शिष्यवृत्ती योजना, आरोग्य शिबिरे यासह विविध स्तुत्य उपक्रम राबवले जातात. पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गारही आमदार यशवंत माने यांनी यावेळी केले. आमदार यशवंत माने यांनी यावेळी काढले. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक भाषणात संघाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला. खजिनदार विनोद कामतकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले. माझ्या माहितीप्रमाणे 12 वर्षे सतत अध्यक्षपदी काम करत आहेत. नवीन पत्रकार संघाच्या सदस्यपदी जवळजवळ 180 पत्रकार बंधू आहेत. आणि आत्ताच आपल्याला त्यांनी लोकांनी सांगितलं की आपण 240 घरांची योजना आपण करत आहोत. असं पाहिलं तर आम्ही पुण्यामध्ये सुद्धा पाहतोय, परंतु अध्यक्ष कुठेही अशा पद्धतीने आम्हाला प्राप्त पाहायला मिळालेली नाही. तेव्हा सोलापूरचे पत्रकार यांनी चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि या योजनेसाठी आपण सांगितलं की गृहनिर्माण योजनेमधून बाह्य योजनेकरिता 60 कोटीचा निधी मंजूर करावा. अध्यक्ष मी आपल्याला सांगतो, आपण मला दादा एक पत्र द्या, तुमची लवकरात लवकर मी मीटिंग आयोजित करतो. जेवढं जास्तीत जास्त आपल्याला मदत करता येईल या जनतेच्या आत्मप्रश्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नक्कीच त्याचा एक सदस्य किंवा विश्वासू आमदार या नात्याने आपल्या सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी सोलापूर शहरातील या नवीन पत्रकार संघाच्या सभासदांसाठी मी नक्कीच मनापासून प्रयत्न करीत आहे. मला नक्कीच आशा आहे की अजितदादा आपल्याला नक्कीच मदत करत राहतील.